मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. प्रेमविरह भाग 87 मागील भागात. इतके दिवस तेच तर करतोय, वेट अँड वॉच. तुमची प्रतीक्षा संपली. मग उद्यापासून नो वेट अँड वॉच. आता पुढे. केशर, खिडकी बंद कर ना. सकाळ सकाळी थंड हवा खिडकीतून अंगावर आला तसा झोपेत तो चुळबुळत तिला आवाज देत, हिरा, तू काय करते इथे? केशरला बोलव जा. हिराचा आवाज कानी पडला तसा तो झोपेत बडबडत, हो उठतो. केशर कुठे गेली? तुझं काय काम आहे इथे? सकाळ सकाळी मॉर्निंग किस काय मी तुझा घेऊ का? गुलछडी, केशर. तिच्या वरडण्याने तो जागचा उठला तसा पुन्हा केशरला आवाज देत, हे काय आहे? तो उठून बसला तशी हिरा तिच्या बाजूला ठेवलेला फुलांचा बास्केट तोंडात पकडून त्याच्या समोर आली तसा समरने तिच्याकडून घेतला. ब्युटिफुल, सो नाईस, थँक्यू हिरा. कुणी दिला? गुलछडीने. तिच्या बागेतली सगळी फुलं सजवून छानसा बास्केट सजवला होता, जो पाहून त्याच्या चेहऱ्यावर सुंदरशी स्माईल आली होती. हो, बघतो. काय ठेवलंय तुमच्या मालकीनबाईने? चिठ्ठी. आय लव्ह दिस चिठ्ठी अँड ऑल. आनंदाने ती चिठ्ठी खोलत तो, गुड मॉर्निंग आहो. सुंदर दिवसाच्या सुगंधी शुभेच्छा. तुमचे सगळे दिवस आनंदाने आणि सुखात भरलेले असावे अशीच इच्छा आहे. पण आजचा दिवस खास करण्याचा आमचा छोटासा प्रयत्न. तुमची गुलछडी. काय करणार आहे तुमची मालकीनबाई काय माहीत. त्रास द्यायचं काम करतात फक्त आम्हाला. आज न भेटताच गेली निघून. चिठ्ठी वाचून झाली तसं हिराला जवळ घेत तो, हो आवरतो. माहिती आहे आज लवकर यायचंय मला. हिरा, तू आजकाल माझं कमी आणि गुलछडीचं जास्त ऐकायला लागले आहे. बरोबरच आहे म्हणा. दोन बायका एकत्र आल्या की काय होणार? काल हिरा जशी केशरला सोबत करत होती तसंच आज त्याच्या पिछा पुरावा होता. केशरने सांगितल्याप्रमाणे त्याला सगळ्या गोष्टी हातात आणून देत तिची कमी भरून काढत त्याची सगळी तयारी करत होती. वेळ दुपारी 3 वाजता. नंदन, काय चालू आहे सकाळपासून? इतकं बिजी स्केड्यूल का ठेवलंय? एवढ्या सकाळ सकाळी मीटिंग कोण अटेंड करतं? आता दुपार होऊन गेली तरी चालूच आहे. अर्धा तास कुणाला पाठवू नको आणि जरा गाडीतून डबा आणून दे, भूक लागली आहे. समर नंदन सोबत बाहेरून मीटिंग वरून कार्यालयात आला तसा त्याच्यावर वैतागत, पुढचे 2 दिवस सुट्टी द्या तुमच्या भाऊंना अशी वहिनींची विनंती नंदनला ऐकावी लागली होती. म्हणूनच त्याची सगळी महत्त्वाची कामं सकाळपासून एका पाठोपाठ लाईन ऑफ केली होती त्याने. त्यामुळे घरून निघाल्यापासून खूपच बिझी होता तो. आधीच तिला न भेटता निघालेला तो त्यात कामाने थोडासा वैतागला होता. काय दिलंय आमच्या गुलछडीने डब्यात? आता पण काही खास पाठवलंय वाटतं. फोन का नाही उचलत ही? सकाळपासून दिसली तर नाहीच, आता फोन पण घेत नाहीये. नंदन डब्बा ठेवून गेला तसा तिला फोन ट्राय करत सोप्यात येऊन बसत तो. वास तर छान सुटलाय. नेहमीसारखं जेवणाच्या डब्यात एक वेगळा डब्बा ठेवलेला दिसला तसा गालात हसून तो डबा पाहत, सुगंधाने भरलेला एक डबा त्याच्यासाठी पाठवला होताच. डोळे बंद करून त्याने डब्याचा सुगंध घेतला तशी तिची आठवण आली. खोलून पाहिलं, छाप्याने भरलेला डबा आणि त्याचा आड दडलेला पुन्हा एक गुलाबी पाकिट. वेडी आहे नुसती, मला माहितीये. तुम्ही खूप मिस करताय मला. चिडचिड पण झाली असेल. सकाळी न भेटताच आले त्यासाठी सॉरी. आमची कमी नको भासायला म्हणून हा सुगंध पाठवलाय सोबतीला. मिस यू, बाय. मिस यू टू. केव्हा होणार संध्याकाळ? केव्हा भेटणार तू मला? चिठ्ठीवर ओठ टेकवून तो मनात बडबडत, बाहू हे पेपर राहिले साईन करायचे. नंदन, आता काहीच नाही, मी निघालो. कोणाला नाही भेटणार आता. तू बघून घे काय ते. संध्याकाळचे 5 वाजून गेले तसं समर निघायची घाई करत. तिला आणायला जे जायचं होतं केव्हापासून मनाला रोखून धरलं होतं आणि आता भेटायची वेळ आली तर कामात अजिबात अडकायचं मन होतं. तिला न सांगताच घ्यायला निघालेला तो तिथे जाऊन तिला पाहायची ओढ लागली तसा हातातलं काम घाईघाईत संपून बाहेर निघाला. वेळ संध्याकाळी 6. गुड इव्हनिंग सर. तासभरात फॅक्टरीत पोहोचला तसा गेटवरचा वॉचमन समरची गाडी पाहून गेट खोलत,
कुणीच का दिसत नाहीये? मॅडमला निरोप द्या, खाली बोलवलंय सांगा. समर गाडीत बसून सगळीकडे पाहून वॉचमनला सांगत, सर फॅक्टरी बंद झाली, आज शनिवार हाफ डे असतो, सगळे गेले, मॅडम पण दुपारीच गेल्या. वॉचमन माहिती देत, ओ शिट, कसं काय विसरलो मी. वैतागून शीटला डोकं आपटून घेत तो. गुलछडी, तुझ्या नादात ना काहीच लक्षात राहत नाहीये आजकाल माझ्या. फोन करायला काय झालं होतं तुला? तिथेच होतीस तू आणि मी शोधत इथे आलो. समर गाडी रिव्हर्स घेत चेहरा पाडून निघाला. हॅलो केशर, कुठे आहेस तू? सकाळपासून किती वाट पाहतोय मी. का त्रास देतेस? वैतागून समर घरी आला तसा पार्किंगमध्ये तिचा आलेला फोन घाईत उचलून तिला बडबडत तो, आय एम सो सॉरी, तुमच्यासाठी सरप्राईज प्लॅन करायचा होता म्हणून केलं ना सगळं. सॉरी ना बाबा, मी मेसेज ठेवले होते ना तुमच्यासाठी. त्याचा राग शांत करत ती ड्रामेबाज कुठची गालात हसून तिला शोधत तो, शू, काहीही बोलू नका आता. तिथे थांबणार आहात का? या ना आत, इथेच आहे मी. सॉरी म्हटलं ना. आणि फोन नका ठेवू, मी सांगते तसं आत या. वेटिंग इज ओव्हर अँड नाऊ स्टार्ट युअर सरप्राईज. एन्जॉय सरप्राईज. काय आहेस कुठे तू? तो गोंधळून आजूबाजूला पुन्हा तिला पाहत, तुमच्या जवळच आहे मी, शोधा. गुलछडी, नॉट अगेन. खूप त्रास दिलाय हा सकाळपासून, आत्ता नाही. तिला इकडे तिकडे पाहत तो चालत दारासमोरच्या मोठ्या झाडाखाली येऊन उभा राहिला. तसा गोल फिरून तिला शोधत आजूबाजूला पाहत मागून पळत जाणाऱ्या पैंजणांचा आवाज आला तसा तो घरकन मागे फिरला. पाहिलं तर कुणीच नव्हतं. वाव, मागे वळला तसा अचानक मोठा प्रकाश पडला आणि डोळ्यासमोर सुंदर असा नजारा उभा राहिला. डोळे मोठे करून समोरचा नजारा पाहत तो स्तब्ध झाला आणि आपोआप कानाला लावलेला फोन हातातून खाली गेला. समोरचा सुंदर नजारा डोळ्यात भरून घेत गालावरच्या खळ्या जास्तीच खुलल्या. समोर हिरव्यागार बहरलेल्या त्या झाडांचा सुंदर अशा चंद्रताऱ्यांची लाईट चमकल्या होत्या, ज्या रात्रीच्या त्या गडद काळोखात खूपच आकर्षक दिसत होत्या. वरती चंद्र चांदणी भरलेले आकाश आणि सेम तसंच खाली त्याच्या अंगणात लख्ख उजळलेला चंद्र आणि टिमटिमणाऱ्या चांदण्या. सुंदर नजारा होता. त्यांनी गोड हसून झाडाभोवती गोल फिरून सगळं पाहिलं. तशी गालावरची खळी आणखीनच गडद झाली. झाडाच्या कट्ट्यावर पुन्हा एक फुलांनी भरलेली बास्केट दिसली. तशी गालात हसून त्यातली चिठ्ठी उचलली. सूर्याच्या किरणांनी प्रेमाचा प्रकाश जसा तुम्ही घेऊन आलात तसाच या चंद्र ताऱ्यांसारखा प्रेमाचा गारवा आम्ही घेऊन येऊ. आनंदाची लहर उमटली जणू चेहऱ्यावर. चिठ्ठीवर ओठ टेकवले तसा पुन्हा एकदा मागून पैंजणांची छमछम कानी पडली. त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिलं आणि आवाजाच्या दिशेने चालला. थोडा पुढे आला. स्वागतासाठी समोर मोठा हार्ट फुलांनी सजवून सज्ज झाला होता. त्याला जवळून पाहायचा मोह झाला. तसा खाली बसून त्यातला एक गुलाब हातात घेतला. उठून उभा राहिला तसा अचानक हार्टच्या समोर घराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवाटेच्या कडेला एक एक लॅम्प पेटत शेवटच्या टोकापर्यंत पायवाट प्रकाशमय झाली. दोन्ही बाजूला पाहत त्यातून चालत तो दाराकडे निघाला. तसा पायवाट वळण घेत मध्येच बागेकडे जाण्याचा त्याला इशारा करत होती. तिथेही पाकळ्यांनी सजलेलं छोटं छोटं हार्ट शेप सजवून त्यात पणती सजवून तयार होती. त्या हार्टच्या मागे तो बागेत आला तशी समोर नजर गेली. समोर एक कुंडी होती. गोलाकार लावलेल्या पणत्या दिसल्या. त्या भारावून त्याला पाहत त्याच्या समोर येऊन उभा राहिला. थँक्यू सो मच. माझ्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टीत मला सोबत केल्याबद्दल. तुमच्या सोबतीने आज माझी जगावेगळी अनोखी सप्तपदी पूर्ण झाली. क्रेझी गर्ल, वेड लावणार ही मुलगी मला. चिठ्ठी वाचली तसा गालात हसून तिला आठवत तो तिला पाहण्याची आतुरतेने डोळ्यांनी पुन्हा तिचा वेध घेत मागे वळून तो घाईत घराच्या दिशेने निघाला. तसं समोर एक मोठा बॉक्स गिफ्ट पॅक करून हँग केलेला दिसला. आता हे काय? कुतूहलाने त्याला पाहत तो जवळ गेला आणि एक नजर
तिला आजूबाजूला शोधत त्या बॉक्सला पाहिलं. अलगद त्याची रिबीन खोलत बॉक्स ओपन झाला. तसं काहीच क्षणात त्यातून हलका हलका प्रकाश बाहेर येत अचानक असंख्य असे काजवे नाचत समोरासमोर फिरायला लागले. वाव वाव, स्वतःभोवती गिरकी घेत त्या सगळ्यांना पाहत तो छोटे छोटे चमकणारे काजवे त्याच्या अवतीभोवती फिरत पिंगा घालत होते. तसा तो आनंदाने त्यांना पाहत, त्यांना हातात घेऊन तर कधी डोळ्यात साठवून पाहत होता. अनबिलिव्हेबल, सो अमेझिंग, स्वतःशी बडबडत त्यांनी सगळ्यांना पाहत गिरकी घेतली. तसे काही काजवे हाताच्या ओंजळीत येऊन विसावले. डोळ्यांचा पारणं फेडणारा समोरचा नजारा खूप सुखावून जात होता मनाला. त्याच्या भोवती पिंगा घालून झाला तसे एक एक करून सगळे बागेत सैर होत आजूबाजूला पसरले. वेलकम, दार उघडले तसं वरतून त्याच्या डोक्यावर मोगऱ्यांचा फुलांचा वर्षाव करत वेलकम लिहिलेले एक रेड हार्ट कुशन हातात येऊन पडलं. वाव, ओ गॉड, थँक यू गुलछडी, व्हेर आर यू, तिला आवाज देत त्यांनी घरभर नजर फिरवली. तसा पुन्हा समोरचा नजारा पाहताच राहिला. डिम लाईट, कॅन्डल, जागोजागी हँग केलेले रेड हार्ट, सेफ बलून्स आणि सोबतीला दरवळणारा सुगंध, सगळे आकर्षक पद्धतीने सजवून संपूर्ण घर सजवलं होतं. सगळं काही पाहत तो आत आला. आवाजाचा वेध घेत त्यांनी वर पाहिलं तशी तिची हलकीशी पाठमोरी झलक नजरेस पडली. तसं तिच्या मागे पळत तो वर जिन्याच्या दिशेने पळत आवाजाच्या मागे निघाला. तिच्या भेटीची ओढ आता शिगेला पोहोचली होती. कधी तिला मिठीत घेतोय असं झालं होतं. तिला भेटण्यासाठी पळत वर आलेला तो बेडरूमचं दार खोलून आत शिरला तशी एकदम शांतता पसरली होती. आवाज होता तो फक्त हृदयाच्या ठोक्याचा. खाली केली तशी थोडीफार सजावट वर केलेली दिसत होती. त्यांनी हळूच तिला इकडे तिकडे पाहत आत पावलं ठेवलं. ती तर कुठेच नव्हती, पण समोर टेबलवर पुन्हा एक मोठा गिफ्ट बॉक्स ठेवलेला दिसला आणि सोबत पुन्हा एक चिठ्ठी. नजर गेली ती समोर डब्याच्या वर झाकून ठेवलेल्या प्रेम सारख्या नजर गेली ती समोर बेडच्या वर झाकून ठेवलेल्या प्रेम सारख्या दिसणाऱ्या गिफ्टवर. केशर, कुठे आहेस तू? किती वाट पाहायची? ये ना समोर, तिला आवाज देतो. आर यू मॅड? काय करू मी तुझं गुलछडी? हसत हसत त्यांनी तिला आवाज दिला. बाहेर तिच्या बागेतून पैंजणाचा आवाज आला. तसं त्याला कल्पना आली की ती इथेच आहे, त्याच्या आसपास. आत्ता पळत जाऊन तिला जवळ घ्यावं असं मोह झाला, पण तिच्या चुमचुमने पुन्हा समोर ठेवलेलं गिफ्ट पाहण्याचा इशारा केला. तसं तो गालात हसून बेड समोर आला. ती प्रेम पाहण्याची तीव्र इच्छा झाली. तसं साईडने प्रेम जवळ गेला आणि त्याच्यावर टाकलेला पडदा बाजूला केला. समोर मोठ्या फ्रेममध्ये दोघांचा सुंदरसा फोटो सजला होता, जो सत्याने महाबळेश्वरला काढलेला होता. ब्लॅक सूट आणि रेड साडी मधला. दोघं गेम जिंकल्यानंतर त्यांनी तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला जवळ घेत तिच्या गालावर ओठ टेकवताच डोळे भरून तिला पाहणारा तो आणि चेहऱ्यावर लाजेची गुलाबी लाली पसरलेली ती एकमेकांकडे प्रेमाने पाहत होते. ब्युटिफुल. प्रेम मधल्या तिला प्लँकिस करून प्रेमाने त्याच्यावर हात फिरवत तो शेवटच्या त्याच्या गिफ्टकडे वळला. गिफ्टकडे पाहून एक नजर बागेकडे टाकून तिला पाहायचा प्रयत्न करत त्याने बॉक्सची रिबीन खोलली आणि अलगद ओपन केला. आत दोन छोटे बॉक्स दिसत होते. दोन्हीला पाहून एक एक हातात घेऊन उघडून पाहिलं. तशी पुन्हा कळी खुलली. एक बॉक्समध्ये त्याच्या आवडीचा ब्रँडेड वॉच आणि दुसऱ्या सुंदर लाईट लॅम्प होता. वेगळा दिसणारा तो लॅम्प हातात घेऊन त्यांनी पाहिलं. नुसती काचेची फ्रेम दिसत होती. तिच्या गिफ्टमध्ये काहीच वेगळेपणा नसावा असं फारच कमी तिच्या गिफ्टमध्ये काहीच वेगळेपणा नसावा असं फारच कमी होतं. नक्कीच काहीतरी त्यात वेगळं असणार हे माहीत होतंच त्याला. तसं त्यांनी ती काच स्टँडला कनेक्ट करून चालू केली. तशी लाईट लागून दोघांची प्रतिकृती समोर आली. स्पीचलेस. त्या प्रेमाला पाहून काही बोलायला शब्दच उरले नव्हते. छोटे छोटे आणि साधेच पण सगळेच खूप सुंदर गिफ्ट सरप्राईज होते.
बाहेर येऊन तिला आजूबाजूला पाहिलं तर समोर आकाशातल्या चंद्राला पाहत पाठमोरी उभी असलेली ती दिसली. त्याच्या येण्याची चाहूल लागली तशी वळून त्याच्याकडे पाहत ती. तिला पाहून घालात हसून तो 2 पावलं पुढे आला. तसं पाहतच राहिला. आज तर आकाशातला चंद्र पण फिका भासत होता त्याच्या चंद्रमासमोर. तिने हसून त्याला पाहिलं. तसं काही क्षण हार्टबीट स्किप झाल्यासारखं वाटलं त्याला. खूप सुंदर दिसत होती. नेहमीसारखं तिचं सादगीमधलं सौंदर्य खुलून दिसत होतं. सुंदरसा पांढरा घागरा, मोकळे केस, सिंपल मेकअप, रेड लिपस्टिक, हातात आवडीच्या बांगड्या, कानात ढुलणारे खडे, गळ्यात नेहमीच छोटंसं मंगळसूत्र आणि चेहऱ्यावर गोड हसू. खट्याळ नजर पुन्हा आज अडकलेली ती त्याच्या आवडीच्या कमरेच्या तिळावर आज तर जास्तच चमकत होता तो. सुंदर नाजूक पोटावर नाजूक अशा चमकिल्या नॉट्स एकात एक अडकून पोटाभोवती कंबरपट्ट्यासारखे बांधून त्याचे सुंदर असे घोंडे त्या नाजूक कमरेवर सोडले होते. जीव घ्यायचा ठरवले आहेस का? आज मन आतून वरडलंच तिला पाहून. त्याचं मन वळखून तिने हसून त्याला पाहत आपले दोन्ही हात पसरले. तसा तो धावत आला तिला मिठीत घ्यायला. गुलछडी गुलछडी, काय करू मी तुझं? इतकं छान का करते तू सगळं? शब्दच नसतात बोलायला माझ्याकडे. आय लव यू अ लॉट. थँक्यू. खूप खूप आवडलं मला सगळं. नो वर्ड्स टू डिस्क्राईब माय फिलिंग्स राईट नाऊ. थँक्यू वन्स अगेन. लव यू सो मच. घाईत तिच्या मिठीत शिरलेला तो तिला घट्ट मिठीत कैद करून आवेगाने तिच्या गालावर आणि मानेवर खिस करून उचलून तिला गोल गोल फिरवत, वेडी आहेस तू. मलाही वेड लावलीयस एक दिवस. मलाही वेड लावशील एक दिवस. गोल फिरवून तिला खाली ठेवून शांत तिच्या मिठीत विसावला. तसा पुन्हा सगळं आठवून तो बोलत, हो वेडीच आहे मी, पण फक्त तुमच्यासाठी, तुमच्या प्रेमासाठी. वेड लागलंय मला तुमच्या प्रेमाचं. पण आज या सुगंधाला वेड लावलंय ते या फुलांचा. कारण या सुगंधाचा जीव जडला या फुलावर, श्वास बनलाय तिचा. खूप 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 प्रेम करतो हा सुगंध तुमच्यावर. याला कधी दूर नका करू तुमच्यापासून. याचं अस्तित्व संपूर्ण जाईल तुमच्याशिवाय. खूप प्रेम करायचं आहे सुगंधाला तुमच्यावर. तुम्हाला सगळी सुख द्यायची आहेत. सगळा आनंद तुमच्या ओंजळीत घालायचा आहे. खूप त्रास द्यायचा, हट्ट करायचा, भांडायचं, रुसवायचं, चिडायचं, सगळं सगळं काही करायचं फक्त तुमच्यासाठी. तुमच्यापासून सुरू होऊन तुमच्यातच विलीन व्हायचे. आज खऱ्या अर्थाने आणि सर्वस्वाने फक्त आणि फक्त तुमचं व्हायचंय. केशर तिच्या तोंडून सर्व काही ऐकून आणखी घट्ट तिला बिलगतो. येस, आय एम इन लव्ह विथ यू. आय लव्ह यू सो मच. त्याच्या डोळ्यात पाहून एकटक त्याला पाहत बोलत ती. या चंद्रासारखं आपलं प्रेम कलेकलेने वाढत जावो. या चांदण्यासारखं आपलं प्रेम सदा चमकत राहो. आपल्या या प्रेमाला कधीच दुःखाचं ग्रहण लागू नये हीच इच्छा. चंद्र आहे साक्षीला बोलून त्याच्या कपाळावर ओठ टेकवत ती पुन्हा, नॉट अगेन गुलछडी. वन मोर सरप्राईज. आय एम गोइंग टू बी अ मॅड. व्हॉट इज दिस. बोलणारा तिला तो मिठीत घ्यायला पुढे झाला. तसं तिने त्याला वर आकाशात पाहायचा इशारा केला. तिच्या प्रेमाची कबुली देऊन झाली तसं एक एक फायर लॅम्प आकाशात दिसायला लागले. एकीकडे चांदण्यांची चमचम आणि दुसरीकडे काळ्याभोर आकाशात चमकणारे रंगीबेरंगी दिवे. विलोभनीय नजारा होता सगळा. झालं की अजून काही बाकी आहे. तिला मागून मिठीत घेत समोर पाहतो. काय काय केलंय तू आणि कधी केलं हे सगळं? खूप छान केलंय, पण आज आयुष्यात पहिल्यांदाच इतकं छान आणि स्पेशल असल्यासारखं वाटतंय मला. त्याच्या ओठावर बोट टेकून त्याला शांत करून पुढे बोलत ती. कुणीतरी सांगितलं होतं समर्पण खूप सुंदर भावना आहे. ती मनापासून यायला हवी, तेव्हाच त्याचा आनंद घेता येतो. कोणाच्या सांगण्यावरून ते करू नये. तसंच केलं आज. या फक्त मनाचं ऐकलं जे आज आणि आनंदी आहे. खूप खूप खुश आणि आनंदी आहे. आणि म्हणून ती काही बोलायच्या आत त्यांनी तिच्या हातातला
हिसका घेऊन तिला समोर ओढला आणि पुन्हा एकदा त्या ओठांच्या मिठीत कैद झाला. इतका वेळ तिला पाहण्यासाठी आसुसलेला तो तिला जवळ घेऊन तिच्या होणाऱ्या ओठांच्या स्पर्शाने सुखावला होता. त्या नाजूक ओठांवर आपल्या प्रेमाची मोहर सोडत तिला आवेगाने किस करत सकाळपासूनच सगळा दुरावा आणि विरह मिटवून पाहत होता. आज कोणतेच बंधन नव्हते की कोणते प्रश्न नव्हते. मुक्त सैर व्हायचं होतं प्रेमाच्या हिंडोळ्यावर. प्रेमाची उधळण करीत आज तिला कायमस्वरूपी त्याची करायचं होतं. फक्त त्याची. ती पण आज त्याच्यासाठी आसुसलेली होती. आज या सुगंधाला पण न्याहाळून निघायचं होतं त्याच्यात. आज दोघांना पण ना भुकेची जाण होती ना कशाची. भूक होती ती फक्त एकमेकांच्या प्रेमाची. एकमेकांच्या बाहुपाशात हरवलेले दोघं स्पर्शाने सुकावले होते. थंडीत त्या गारव्याच्या अंगाला होणारा स्पर्श दोघं एकमेकांच्या उबदार मिठीने कमी करत होते. तिच्या सर्वांगाला आपल्या हाताने स्पर्श करत तो तिच्या सुगंधात धुंद होऊ लागला होता. वाढत्या थंडीसोबत मनाची धडधड पण वाढत चाललेली होती. अविरतपणे तिच्या पाठीवर फिरणारे त्याचे हात आणि गळ्यावर फिरणारे ओठ तिच्या श्वासाची गती वाढवत चाललेली होती. तिचेही हात त्याच्या केसातून अविरतपणे फिरून त्याच्या भारदस्त छातीवर विसावले होते. वाऱ्याची झुळूक येऊन तिच्या खांद्यावरची ओढणी त्या नाजूक मौशार हातावरून खाली ओघळली तशी ती शहरून त्याला घट्ट बिलगली. बांगड्यांची खिणखिण आणि जड होत चाललेले दोघांचे श्वास, इतकाच काय तो आवाज. तिच्या पाठीवरच्या घोंड्यांची दोरी त्यांनी सैल केली तशी लाजून चूर होऊन ती आज काहीच नाही, फक्त तू आणि मी. तिच्या पोटावरच्या नाजूकशा दोरीत बोट अडकून तिला स्वतःच्या जवळ त्यांनी खेचला आणि हळवारपणे तिच्या डोळ्यात पाहत कानात गुणगुणत होता. तिने गालात हसून नजर चोरली तसे काही कळायच्या आत मजबूत बाहूनी उचललं गेलं. त्याने अलगत तिला हातावर उचलून घेत त्या टेंटमध्ये आला आणि खाली ठेवून बेड समोरचा कॅम्प फायर पेटवला. आत येऊन एक नजर तिला पाहिलं तशी नजरानजर झाली दोघांची. त्यांच्या खट्याळ नजरेने घायाळ होऊन तिने चेहऱ्यावर हात ठेवला तसं त्यांनी अलगत पडद्याची दोरी ओढली. आज कुणीच पाहू नये तुला माझ्याशिवाय असंच वाटत होतं. ती माझी आहे, फक्त माझी. पडद्या आत त्याच्या चंद्राला पाहून तिच्या मातेवर हलकेच ओठ टेकवले तसा अंगावर शहारा आला तिच्या मौसर केसात हात फिरवून त्यांनी तिच्या चेहऱ्यावरचे तिचे दोन्ही हात बाजूला केले तशी त्याच्या नजरेस अडकली ती. पुन्हा त्याला पाहून आपसुकच तिचे हात त्याच्या गळ्याभोवती विणले आणि डोळे भरून त्याला पाहत राहिले. त्याच्या गळ्याशी विसावलेले तिच्या हातावर त्यांनी अलगत ओठ टेकवले. खिनखिन करणाऱ्या त्या बांगड्या काढून घेतल्या. ओठ तसेच हातावर फिरवून वर कानावर टेकवले आणि अलगत ते ढुलणारे खडे काढून बाजूला ठेवले. गालावर फिरणारा हात अलगत खाली येऊन पोटावर विसावला आणि सगळे मोह तोडून खाली येत त्या सुंदर अशा कमरेचा ओठाने स्पर्श केला. अंगावर शहारलेली ती लाजून कूस बदलली, पाठमोरी झाली तशी त्यांनी आपल्या हाताची बोट तिच्या गोऱ्यापान पाठीवरून फिरवून त्या नाजूक कमरेवर लटकलेले त्या नॉट्सचे घोंडे जे त्याला कधीपासून खुणवत होते, शेवटी त्यांची पण गाठ खोलून त्या नाजूक तिळाला मुक्त केलं. तिच्या पोटावर ओठ फिरवत तिला स्वतःकडे वळवलं तशी लाजेने तिने घट्ट मिठी मारली त्याला आणि आत बाहेरची शेकोटीची ऊब आणि आत तिच्या मिठीची मिलनांची रंग वाढवत होते. तो हळवारपणे तिला फुलवत तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत मिलनाचा गोडवा वाढवत होता. तीही हळूहळू त्याच्या स्पर्शात गुंग होऊ लागली होती. त्याच्या स्पर्शाने प्रफुल्लित होऊन त्याला अविरतपणे झुंबत होती. पाठीवर फिरणारे तिचे हात आणि कानावर मानेवर उमटणारे तिचे दात त्याला जास्तच उत्तेजित करत होते. केशर तिच्या नाजूक कमरेत हात घालून त्यांनी तिला उचलून स्वतःवर ओढून घेतले तसे त्याच्या छातीवर ओठ टेकवत विसावली ती. रात्र जशी जशी गहिरी होत चालली होती तसा त्या रात्रीचा नशा दोघांवर चढला होता. दोघं आनंदाने आज एकमेकांना परिपूर्ण करत होते. आज त्या नाजूक देहावर या गुलाबाचे ओठ अविरतपणे फिरत होते आणि तिच्या देहावर विसावलेला तिचा गुलाब दोन्ही हवेहवेसे वाटत होते.
उशाशी ठेवलेला मोगरा त्यांनी तिच्या गोऱ्यापान अंगावर पसरला तशी आणखीनच सुगंधी भासली त्याला ती सुगंध. त्या प्रकाशात तिचे कोमल गोरी कांती जास्तच चमकून निघाली होती. त्याचा तो मनमुरादा आनंद घेत तिला फुलवत होता. दोघांमधला लाजरा भाव आणि दुरावा हळूहळू कमी होत गेला. उबदार रजईमध्ये पुन्हा एकदा आपले चंद्राला मिठीत लपेटून घेत स्वप्नांच्या झुल्यात झुलवत होता. थंड वाऱ्याने मावळलेले आजूबाजूचे दिये आणि बाहेरची ऊब आतला अंगार फुलवून गेले होते. हळूहळू रात्रीची कुशीत विलीन होणारा आकाशातला चंद्र आणि तिचे मिठीत तिला एकरूप करून घेणारा हा चंद्र दोन्हीही एकरूप होऊन सुखावले होते. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मंडळी.